झालो. तो पानगावला होता, मी मुरढोला होतो. म्हणजे सुशील आणि मी एकाच वयाचे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुस्तकावर सुंदर असं भाष्य केलं, आमच्या हिंदीमध्ये आम्ही त्यांना जरा दचकून असतो. त्या साहित्यिक नाहीत, वक्ते आहेत, साहित्यिक नाहीत, परंतु त्यांना आम्ही घाबरतो कशासाठी, तर त्या भाषेच्या फार मोठ्या अभ्यासक आहेत. त्यांची व्याकरणावर पीएचडी आहे, उत्तमरावजी. त्यांची व्याकरणावर पीएचडी आहे. आणि इतकं सुंदर हिंदी बोलणं जाऊ शकतं. आणि लातूरमध्ये बोलणारी माणसं आहेत, त्याला उत्तर भारतच शोधावा लागतो असं नाही. काय आपल्याकडे बऱ्याचदा भ्रम आपण पाळलेले आहेत. हिंदी बोलावं फक्त हिंदी बेल्टल्या लोकांमधून, हिंदी बोलावं फक्त उत्तर भारताच्या लोकांनी. परंतु पल्लवीजींचं हिंदी ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं ह्या महाराष्ट्रातले आहेत? वाटलं? त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. सुशील, फार सुंदर योग आणलाय तुम्ही आज. रमेश कुरे माझा BA चा MA चा क्लासमेट, आखाडा बाळापूरला असतो. रमेश कुरे हे पानगावचे. पण बऱ्याच पानगावकरला हे माहित नाही की रमेश कुरेंना हिंदी कथा लेखनासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीनं सन्मानित केलं. किती जणांना माहित आहे? अनेकांना माहित नाही. 2021 ला त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अकादमीनं हिंदी कथा लेखनासाठी, ते मुळात कथाकार आहेत, कवी आहेत, त्यांना सन्मानित केलं महाराष्ट्र शासनानं. जनमोर्चा तथा अन्य कहानिया असं त्या कहाणी संग्रहाचं नाव आहे. आमचे विद्यार्थी मित्र राजकारणात काहीतरी बरं चाललंय असं अधूनमधून जे वाटतं, अधूनमधून, नेहमी वाटायचे दिवस राहिले नाही. भंडारे आमचे मित्र, विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, सुकेश, संपूर्ण फुलारी परिवार, अनिलराव, सुनीलराव, सुशीलराव, त्यांच्या सुवेद्य पत्नी, आणि या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित असलेले आमचे पत्रकार बांधव, विष्णुकांत आचार्यजी, सुधाकर फुलेजी, शरद राठोडजी आणि सर्व मित्र. माझ्या मांडणीला सुरू करण्यापूर्वी आणखीन एका 2-3 गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. 2021 ला फुलारी सरांच्या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन याच मातोश्री वृद्धाश्रमात झालं होतं. करिश्मा कुदरत का. आणि त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा होतो. रमेश, तू म्हणालास ते बरोबर आहे, परंतु ते करून बसलोय आम्ही, म्हणून मुद्दाम सांगतोय. फुलारी सरांची जेव्हा आत्मकथा आली रणांगण नावाची, ह्या माणसाचं आणखीन एक मोठेपण आहे. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, माजी सैनिक, आणि माझ्यासारख्या सामान्य एक साहित्याच्या विद्यार्थ्याकडे ते पुस्तक घेऊन आले.
मी साहित्याचा रांगणारा विद्यार्थी आहे, साहित्यातला रांगणारा. आणि म्हटलं हे रणांगण आलंय, जरा वाचून घ्या. भारावून गेलो मी. आणि एक 15 दिवसाने मी त्यांना फोन केला, पल्लवीजी, आणि त्यांना म्हटलं की या पुस्तकावर आपण परिसंवाद करूया. ते म्हणाले सर लातूरमध्ये कार्यक्रम, पुन्हा लातूरमधले दिग्गज साहित्यकार बोलवायचे, लेखक बोलवायचे, श्रोते बोलवायचे, हा सगळा पराक्रम माझ्या हातून होईल असं वाटत नाही. मी म्हणलं ती जबाबदारी माझ्यावर सोपवा. आणि चव्हाण सर त्यांच्या आत्मकथेवर डॉक्टर जे एम वाघमारे सर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर रणसुभे सर, डॉक्टर विठ्ठल मोरे सर, बावगे, मराठीतले लेखक इंगळे आहेत, योगीराज माने आहेत, 25-30 लोक मंडळी आम्ही आमच्या घरी बसलो. वाघमारे सर आले घरी, जे एम वाघमारे सर. मला वाटतं उत्तमराव आपण होतात त्याला. हा. आणि त्यांच्या आत्मकथेवरचा आम्ही एक परिसंवाद, त्याच्यावर मी बोललो, विठ्ठल मोरे सर बोलले, रणसुभे सर बोलले, कुंभार सर बोलले, सगळी दिग्गज मंडळी, त्या पुस्तकावर बोलणं झालं. आणि म्हणून असं झालं नाही असं नाही. दुसरी महत्वाची बाब, 3 जुलै 1999 पानगावचा वीर जवान लान्स नायक शहीद बालाजी माले हे कारगिलमध्ये शहीद झाले. देशाच्या सीमा रक्षण करत असताना त्यांचा देह देशासाठी कामी आला. मला आठवतंय त्यावेळेस आमचे प्राचार्य होते डॉक्टर विठ्ठल मोरे सर. 3 जुलै 1999 ती घटना घडून गेली होती आणि 29 जून 2000 मी आणि विठ्ठल मोरे सर पानगावला गेलो. कुठे गेलो? फुलारी सरच्या घरी. आम्ही म्हटलं सर पानगावचा एक जवान देशासाठी शहीद होतो. लातूरचंच नव्हे तर पानगावचं नाव जगाच्या नकाशावरती येतं आणि आपण या शहीदाच्या नावानं काहीतरी केलं पाहिजे, घडवलं पाहिजे आणि लेकरांवरती काही संस्कार झाले पाहिजे. ते राष्ट्रभक्तीचे असतील, देशभक्तीचे असतील, ते संस्कार झाले पाहिजेत. ते म्हणाले काय म्हटले, माले फॅमिलीनं तारखेनुसार शहीद मालाजींची पुण्यतिथी करून घेतली म्हटले. मी म्हटलं करू द्या. विठ्ठल मोरे सर म्हटले करू द्या, त्यांना तारखेनुसार ते स्मृती दिन करू द्या. 29 जूनला आम्ही भेटलो आणि 3 जुलै 2000 3000 लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या, नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पानगावला आम्ही शहीद बालाजी माले अभिवादन रॅली काढली. मी हे का सांगतोय तुम्हाला? आणि आज गेल्या 21 वर्षापासून आदरणीय सर छत्रपती शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथे शहीद बालाजी माले यांच्या नावानं राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा अव्याहतपणे चालू आहे. 21 वर्ष झाली आज. तिसरी आणि सर्वात महत्वाची बाब, मी मुरढोच्या जिल्हा परिषदच्या शाळेचा विद्यार्थी. 1983 ची गोष्ट आहे फुलारी सर. मी 10 वर्षाचा त्यावेळेस.
फुलारी सर आणि त्यांचा चमू संध्याकाळीच्या वेळी आमच्या गावाकडे आला. एक 7-8-10 लोक होते आणि गावातलं जे मुख्य मंदिर आहे त्याच्या बाजूला एक ओटा आहे. त्या ओट्यावरती त्यांचं साक्षरता अभियानाचं काम सुरू झालं. आदरणीय फुलारी सर, तुमची साक्षरता अभियानामधली गाणी ऐकणारा तो सतीश यादव तुमच्या समोर तिथं खाली मातीत बसलेला होता. कारण तुम्ही आम्हाला मातीवर उभा राहिला, मातीसाठी उभा राहिला आणि मातीचं ऋण फेडण्यासाठीच शिकवलं. 10 वर्षाचा असल्यानंतर तुमच्या ओठातून आलेले ते शब्द. त्यावेळी साक्षरता अभियान खूप असं जोरदारपणे महाराष्ट्रभर चालू होतं आणि एक मुख्याध्यापक गाणी म्हणतोय, एक मुख्याध्यापक आणि ते काही मुलं तिथं स्टेजवर नृत्य करतायत. ते सगळा आवाज ऐकला आणि अख्खं गाव तिथं ऐकायला आलं. फुलारी सर, मला असं वाटतं, आता त्याच्यावर बरंच बोलून झालंय पण त्याच्या थोडं पुढे जातो मी, की बरेच जण म्हणाले 85 वर्षाचे आहे. अलीकडे मोठ्या मोठ्या नेत्यांनाही सुद्धा वय काढलेला आवडत नाही अलीकडे. त्यामुळे तुमचं आम्ही वय काढणार नाही. पण एक सांगतो की देशाचं भविष्य उज्ज्वल राहावं आणि माझा देश सुरक्षित राहावा याचं स्वप्न पाहणारा हा 85 वर्षाचा तरुण आहे. ही तळमळ येते कुठून? ही आंतरिक आतड्यापासून जे येतं ते कुठून येतं? मला असं वाटतं की स्वातंत्र्य सैनिक गणपतराव फुलारी दादांच्या निमित्तानं जे संपूर्ण संस्कार या कुटुंबावरती झाले, जो एक वारसा आपल्याला मिळाला, जी एक परंपरा आपल्याला मिळाली. अलीकडे वारसा हा खूप गोंधळ घालतो, परंतु विचाराचा वारसा जपणारी माणसं आणि आचाराचा संस्कार जपणारी माणसं फार मोजकी असतात. आणि म्हणून इमर्सन जे म्हणाला होता ते मला फार महत्वाचं वाटतं. इमर्सन असं म्हणाला होता की जेव्हा खुज्या माणसाच्या सावल्या मोठ्या व्हायला लागतात, जेव्हा खुज्या माणसाच्या सावल्या मोठ्या व्हायला लागतात तेव्हा समजावं की देश रसातळाला जातो. परंतु आम्ही धन्य आहोत की एका उंचीचं व्यक्तिमत्व, विचाराला परिपक्व असलेलं, दृष्टी स्पष्ट असलेली, काय बोलायचंय, काय मांडायचंय, काय लिहायचंय ते सगळं अगदी स्पष्ट असलेलं एक व्यक्तिमत्व आपल्यात आहे. म्हणून मला वाटतं की आम्ही तुम्ही सुद्धा धन्य आहोत. भारता प्राण तळमळला या पुस्तकाबद्दल पल्लवीजींनी खूप मांडणी केलेली आहे. मला त्यांचं एक फार वाक्य आवडलं आणि त्याचं उदाहरण मी देणार आहे. ते म्हणाले की हे पुस्तक फार विस्फोटक आहे. सर, या पुस्तकामध्ये एक वाक्य आलंय शिक्षणाबद्दल, फार विस्फोटक वाक्य आहे ते. आमच्या माता भगिनीची माफी मागून ते वाक्य मी सांगणार आहे. ते म्हणाले की मी एक शिक्षक, एक माजी सैनिक, राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवलेला असा काही मी, परंतु जेव्हा मी आज शिक्षणाचा बाजार झालेला पाहतो तेव्हा मला असं वाटतं की आज शिक्षणाला वेश्याचं स्वरूप आलेलं आहे. लिहू शकता.
हे तुम्हीच लिहू शकता. तुटतो आत्मा, आत्मा तुटतो. आणि त्यांच्या मनात वारंवार एक प्रश्न उपस्थित होतो, मग याच्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं का? याच्यासाठी सीमेवर लढलं होतं का? याच्यासाठी आम्ही पिढ्या घडवण्याचं काम हाती घेतलं होतं का? आणि त्यांच्या मनात आणखीन एक प्रश्न सातत्यानं त्यांना सतावतो. तो प्रश्न म्हणजे पल्लवीजी अस्वस्थता. जगभरच्या साहित्यिकांनी असं लिहिलंय की अस्वस्थता हे वैश्विक साहित्याच्या निर्मितीचा केंद्रबिंदू असतं. जे साहित्य तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, जे साहित्य तुम्हाला सतत बेचैन करतं, जे साहित्य तुम्हाला जागेपणी, झोपलेल्या वेळी, बसलेल्या ठिकाणी सतत असं टोचत राहतं, तुमच्या अंतरंगाला ते टोचणी मारत असतं, तेव्हा कुठं एका चांगल्या साहित्य कृतीचा जन्म होत असतो. मी या पुस्तकाला एक श्रेष्ठ दर्जाची साहित्य कृती का म्हणतोय, त्याचं कारण असं आहे की हे वेदनेतून आणि अस्वस्थतेतून जन्माला आलेलं पुस्तक आहे. ही वेदना काय आहे? शिक्षकाला सोडलेलं नाही, संस्था चालकाला सोडलेलं नाही, राजकारण्यांना सोडलेलं नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोडलेलं नाही, सगळ्यांना झोडपून काढलंय. कोण झोडपून काढू शकतो? ज्याच्यामध्ये नीतिमत्ता असते तोच झोडपून काढू शकतो. लक्षात ठेवा. ज्याच्या स्वतःमध्ये काही नैतिकता आहे, नीतिमत्ता आहे, मॉरॅलिटी आहे, तोच झोडपून काढू शकतो. आयुष्यभर फुलारी सर आपण नीतिमत्ता जगला. आणि ती नीतिमत्ता माझ्या शिक्षकात आली पाहिजे, माझ्या शिक्षणात आली पाहिजे, माझ्या जगण्यात आली पाहिजे, माझ्या आचरणात आली पाहिजे. ही जी काही वहिवाट आहे, ही वहिवाट तुम्ही निर्माण करून दिली, म्हणून तुम्ही आज आमच्या दृष्टिकोनातून फार मोठे आहात. त्यांनी आणखीन एक शिक्षकाबद्दल प्रश्न उपस्थित केला, उत्तमरावजी. ते म्हणाले, मला अलीकडं शिक्षक व्यसनी बनताना दिसत आहे, ढाबे संस्कृतीची वाढ झालेली आहे, राजकीय पुढाऱ्याचे झेंडे घेऊन फिरताय. आणि आणखीन एक बाब ते असं म्हणाले की खरंच आम्ही शिक्षक म्हणून आमचं काम प्रामाणिकपणे करतो का? आपलं ड्युटी करणं वेगळं हो, चला ड्युटी तर सगळेच करायले, 10 ते 4 चला काट्यावर काटा, ड्युटी तर सगळेच करतायत ना. फुलारी सर असं म्हणाले, माझ्या शिक्षक बांधवांनो, लोक तुम्हाला असं का बोलतायत की तुम्ही व्यसनी झालात, तुम्ही ढाब्यावर जाताय, तुम्ही नाही ते खाताय, नाही ते पिताय, तुमची विद्यार्थ्यासमोर काय इमेज असणार आहे, त्या लेकरांमध्ये तुमची काय इमेज असणार आहे? फुलारी सर असं का म्हणतायत? फुलारी सर असं म्हणतायत पल्लवीजी की त्यांना आजही हे राष्ट्र उभा करायचं असेल तर शिक्षकाशिवाय पर्याय नाही. हा विचार द्यायचा आहे की लोक तुमच्याबद्दलच का बोलतात. एखाद्या कलेक्टर बद्दल बोलत नाही, एखाद्या तहसीलदाराबद्दल बोलत नाही, ज्याने भूकंपग्रस्ताला आलेला जॅकेट घालून फिरला. काय विष्णुकांतजी, रेणापूरच्या तहसीलदाराला निलंबित करावं लागलं, सर भूकंपग्रस्तासाठी आलेला जॅकेट घालून फिरला तो. म्हणजे आमची पातळी कुठपर्यंत, त्याला काय आता मर्यादाच उरली नाही. पण फुलारी सरांचं मला एक वैशिष्ट्य असं वाटतं की ते तुम्हाला मला डिवचतायत, याचा अर्थ तुम्हाला आणि मला ते कमी लेखत नाहीये. तुम्हाला आणि मला तुम्ही निम्न दर्जाचे आहात असं म्हणत नाहीये. ते एवढेच म्हणतायत की तुझ्यातला शिक्षक जागा ठेव.
तुझ्यातला संवेदनशील माणूस जागा ठेव. त्यांनी एका आपल्या विद्यार्थिनीचा प्रसंग लिहिलाय. एक मुलगी उशिरा वर्गात आली त्यांच्या. काय म्हणजे अद्भुतच आहे सगळं. मला का मिळालं नाही तो फुलारी सर तुम्ही? आमचं आयुष्य आणखीन बदलून गेलं असतं. मला का मिळाले नाही? असे पाय आता किती शिल्लक राहिलेत ज्या पायावरती आपण डोकं ठेवावं? किती शिल्लक राहिलेत? राजकारणाचं तर सोडून द्या हो. त्यांनी चारा सोडला नाही, युरिया सोडला नाही, काहीच सोडलं नाही. खाऊ संस्कृती हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ज्याने एका मुलीचा प्रसंग लिहिलाय वर्गातल्या, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक होते ते. मुलीचा अतिशय सुंदर आणि संवेदनशील मुद्दा लिहिलाय त्यांनी. एक मुलगी उशिरा वर्गात आली. फुलारी सरांनी तिला उभं केलं आणि तिला म्हणाले, अरे बाळ तू उशिरा का आली? ती मुलीनं सरांकडे बघितलं आणि म्हणाली, सर चूक झाली. सर म्हणाले, अशी चूक करू नकोस. पण तिची मुलगी म्हणाली ना, ते जरा आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणाली, माझी चूक का झाली? कारण तुमच्या अगोदर जे मला वर्ग शिक्षक होते तेच मुळात उशिरा यायचे, त्यामुळे मी उशिरा आले म्हणाले. सलाम है. म्हणजे आता काय एका माणसाच्या व्यक्तिमत्वाला काय पैलू पडू शकतात, काय विचार असू शकतात आणि काय दृष्टिकोन असू शकतो, तो मला फार महत्वाचा वाटतो. मला फुलारी सरांच्या व्यक्तिमत्वामधलं आणखीन एक वैशिष्ट्य फार महत्वाचं वाटतं. त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये कमला मातेचा फोटो आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात सिनेमामध्ये नायक प्रेम करतात. चित्रपटातला जो नायक असतो तो आपल्या पत्नीवर, प्रेयसीवर अतोनात प्रेम करत असतो. परंतु मला महाराष्ट्रात दोन माणसं अशी वाटतात की ज्यांच्या ओठात आणि ज्यांच्या काळजात ती केवळ पत्नी राहिलेली आहे. कसं शक्य आहे या काळात? महाराष्ट्रातल्या दोन माणसाचा उल्लेख मी करू इच्छितो, ज्या दोन माणसाच्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ पत्नीशिवाय काहीही आपल्या आयुष्याचं होऊ शकत नाही, किंबहुना पत्नीच आपली गुरु आहे. हा विचार ज्या दोन माणसांनी स्वीकारला, ती दोन माणसं म्हणजे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण आणि दुसरे म्हणजे अरविंद फुलारी. यशवंतरावजींना नेहरूजींचा फोन आला होता. ते म्हणले, तुम्हाला केंद्रामध्ये संरक्षण मंत्री म्हणून यायचं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यशवंतरावजी म्हणाले, मी जरा विचारून सांगतो म्हटले. विचार करून नाही, विचारून सांगतो. नेहरूंना आश्चर्य वाटलं, देशाचा पंतप्रधान आणि काय मुद्दा काय ठेवला त्याने की तुम्हाला केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून यायचं आहे आणि तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. अहो, हे माणसं विमान घेऊन पळाली असते दिल्लीला. दुसरी माणसं विमानच हायजॅक करून पळाली असती. यशवंतराव चव्हाण काय म्हणाले, मी जरा विचारून सांगतो. नेहरू अचंब्यात, कोण आहे म्हणले ह्याच्या आयुष्यात एवढा मोठा माणूस की त्याला विचारल्याशिवाय हा माणूस आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेत नाही. दुसऱ्या दिवशी यशवंतरावजींनी नेहरूंना फोन केला, ट्रंक कॉल केला आणि म्हणाले की मी दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून यायला तयार आहे. यशवंतराव चव्हाणांनी हे उत्तर दिलं. नेहरूंना प्रश्न पडला की हेच उत्तर माणूस काले देऊ शकला असता की साहेब मी उद्या संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला यायला तयार आहे.
उत्सुकता म्हणून नेहरूंनी विचारलं की असं कोण आहे की ज्याला तुम्ही विचारून हा निर्णय घेतलाय? ते म्हणाले, वेणूला बोलायचं होतं. वेणूताई, जे बायकोला बोलल्याशिवाय केंद्रामध्ये जायचा निर्णय नाही, हा विचार मला यशवंतरावजी मध्ये दिसला. आणि मी 5 पुस्तकं चालली फुलारी सरांची. त्या 5ही पुस्तकाच्या पहिल्या पानावर कमला माईचा फोटो आहे. 5ही पुस्तकाच्या पहिल्या पानावर. एवढं आतूनच प्रेम करता येतं फुलारीचं? शेवटाकडे येतो मित्र. आता हिंदीवाले आहेत म्हणल्यास एक प्रेमचंदाची कहाणी अगदी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. प्रेमचंदांनी 1935 ला एक कहाणी लिहिली आहे. त्या कहाणीचं नाव आहे आहुती. आहुती. आणि त्या कहाणीची नायिका आहे रूपमणी. तरुण मुलगी आहे. 35 ला देश 47 ला सर स्वतंत्र झाला. 35 ला प्रेमचंद काय लिहितायत की रूपमणी आपल्या मैत्रिणीला म्हणते, मैत्रीण तिला सांगत असते की स्वातंत्र्याचं आंदोलन पेटलंय, आपण याच्यात सहभाग घेतला पाहिजे, लढलं पाहिजे, गांधीजींच्या लढ्यात गेलं पाहिजे. कारण स्त्रियांना पहिल्यांदा गांधीजीनं स्वातंत्र्य आंदोलनात आणलं होतं, ते केलं पाहिजे. तर रूपमणी नावाची ती नायिका, सर तुम्ही 85 ला 88 ला हे लिहिलंय. प्रेमचंद 1935 ला असं लिहिताय की ती रूपमणी नावाची नायिका असं म्हणते, आजादी मिलेगी तो क्या होगा. वाक्य आहे तिचं, आजादी मिलेगी तो क्या होगा, जॉन की जगह रामू कुर्सी पर बैठेगा. याच्यापेक्षा काहीच बदल होणार नाही. इंग्लंडचा जॉन वापस इंग्लंडला जाईल, परंतु ज्या खुर्चीवर तो जॉन बसला होता त्या खुर्चीवर भारतातला रामू बसेल आणि तो रामू जॉन सारखंच वागेल. हे 1935 ला प्रेमचंदांनी लिहिलं होतं. हे पुस्तक वाचत असताना मला सतत हे जाणवत होतं की या माणसात काय सात्विक क्रोध आहे. जाणीवपूर्वक शब्द वापरतोय मी, सात्विक क्रोध. क्रोध सुद्धा सात्विक असू शकतो. सात्विक क्रोध यांच्या पानापानातून उमटलेला मला दिसतोय. आणि म्हणून हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावं, सर्वांनी ते चाळावं. आणि भारत नावाचं राष्ट्र तुम्हाला मला समजून घ्यायचं असेल, भारत नावाचा देश तुम्हाला मला समजून घ्यायचा असेल, समजून घेण्यासाठी या पुस्तकात आलेले जे विषय आहे, या पुस्तकात आलेली जी मांडणी आहे, या पुस्तकात आलेल्या जी त्यांनी मूल्य व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केलाय, ती मूल्य व्यवस्था तुम्हाला मला समजून घ्यावी लागेल. हे समजून घेण्यासाठी त्यांनी जे म्हटलं की भाषावार प्रांत रचना, कायदा एक, आणखीन काय तिसरा मुद्दा, एक राष्ट्र एक ध्वज, एक भाषा, हे सगळं मांडत असताना शेवटी तुम्हाला आणि मला मराठीच्या एका कवीकडे मला घेऊन जायचंय. ज्या मराठीच्या एका कवीनं चिंदीला एक सुंदर कविता दिलेली आहे आणि त्या मराठीच्या कवीचं नाव आहे, ती भावना तुमचीच आहे सर, जी रामदास फुटाण्यांची आहे. ती भावना तुमचीच आहे. ती भावना त्या कवितेतून व्यक्त झालेली आहे. ती कविता मी आपल्या समोर मांडणार आहे आणि थांबणार आहे. रामदास फुटाणे नावाचे एक वात्र टीकाकार, एक लेखक, विधान परिषदेचे सदस्य, साहित्यिक असे आहेत. पुस्तक लिहिलंय कवितेचं, त्याचं नाव आहे भारत माझा कधी कधी देश आहे. भारत माझा कधी कधी देश आहे. त्या पुस्तकामध्ये चव्हाण सर त्यांनी एक हिंदी कविता लिहिली आणि आम्ही सगळे हिंदीवाले रामदास फुटाजींना लाख लाख धन्यवाद देतो
की एका मराठी कवीनं हिंदीला एक सुंदर कविता दिली आणि त्या कवितेचं नाव आहे कटपीस. कवितेचं नाव आहे कटपीस. हे बघा, कपडा बाजारात दोन प्रकारचा असतो. एक ताग्यामधून मिळणारा, तो तागा 10 मीटरचा, 20 मीटरचा, 25 मीटरचा असतो. आणि दुसरं असतं कटपीस. 1 मीटरचं, 1.5 मीटरचं, 2 मीटरचं, 2.5 मीटरचं, 3 मीटरचं ते कटपीस. रामदास फुटाणेजींनी कविता लिहिली कटपीस. त्याच्या ओळी अशा आहेत. था बेच रहा था हाथ पर, एक बनिया फुटपाथ पर. तुम्ही म्हणाल शेवटी आलातच का हिंदी करत, यावंच लागतं. था बेच रहा था हाथ पर, एक बनिया फुटपाथ पर, चिल्ला चिल्ला कर वो बोला, कटपीस ले लो भैया, कटपीस ले लो. क्या रखा है दुकान में, पूरा न ले पाओगे थान में. क्या रखा है दुकान में, पूरा न ले पाओगे थान में, चिल्ला चिल्ला कर वो बोला, कटपीस ले लो भैया, कटपीस ले लो. बूंद है कटपीस धारा की, बूंद बूंद है कटपीस धारा की, धारा है कटपीस नदी का, नदी है कटपीस समुद्र का. बूंद है कटपीस धारा की, धारा है कटपीस नदी का, नदी है कटपीस समुद्र का, समुद्र है कटपीस धरती का. धरती के कटपीस कहते हैं देश हमारा. धरती के कटपीस कहते हैं देश हमारा. देश के कटपीस कहते हैं प्रांत हमारा. प्रांत के कटपीस कहते हैं जिला हमारा. जिले के कटपीस कहते हैं तहसील हमारी. रेणापूर तहसील म्हणलं की असं वाटतं तिथंही अजून. कटपीस, बूंद है कटपीस धारा की, धारा है कटपीस समुद्र का, धारा है कटपीस नदी का, नदी है कटपीस समुद्र का, समुद्र है कटपीस धरती का. धरती के कटपीस कहते हैं देश हमारा. देश के कटपीस कहते हैं प्रांत हमारा. प्रांत के कटपीस कहते हैं जिला हमारा. जिले के कटपीस कहते हैं तहसील हमारी. तहसील के कटपीस कहते हैं गांव हमारा. गांव के कटपीस कहते हैं परिवार हमारा. परिवार के कटपीस कहते हैं तन है मेरा, शरीर. ना तन तेरा ना तन मेरा, मां बाप के कटपीस है हम. ना तन तेरा ना तन मेरा, मां बाप के कटपीस है हम, और कटपीस होगा बच्चा हमारा. इसलिए भैया पूरे ठान पर कभी न मरना, दुकान में कभी न जाना, कटपीस ले लो भैया, कटपीस ले लो. फुटाणेजींची कविता इथं संपली. पण